वेलकम बॅक टू साई कोचिंग क्लासेस. मुलांनो, आज आपण पाहणार आहोत चॅप्टर नंबर 5 टुवर्ड्स ग्रीन एनर्जी यामधील 2 मार्कचे क्वेश्चन. आतापर्यंत झालेल्या सगळ्या एक्झाम मध्ये 2019-2025 पर्यंत आणि या चॅप्टरचे वेटेज बोर्डासाठी 6 मार्क्स विथ ऑप्शन आहे. हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या 2 मार्कच्या क्वेश्चनला. पण बघतोय क्वेश्चन नंबर 1A. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे क्वेश्चन नंबर 1A मध्ये आपल्याला जेवढे पण क्वेश्चन असतात कोणते असतात एमसीक्यू असतात. आतापर्यंत 2019-2025 पर्यंत किती क्वेश्चन आले आपले एकूण 8 क्वेश्चन आले 1 मार्कचे. चला तर मग बघूया पहिला क्वेश्चन. सोलार photovoltaic cell convert the solar radiation energy directly into direct energy. म्हणजे सोलारची फोटोव्होल्टिक सेल जी असते आपण सोलार प्लेट म्हणतो. ती सोलार प्लेट रेडिएशन पासून कुठे तयार करते तर करते इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणजे आपला ऑप्शन कोणते डी ऑप्शन बरोबर आहे. केवळचा क्वेश्चन हा मार्च 2025 चा. लेटेस्ट क्वेश्चन आहे. ॲटॉमिक पॉवर प्लांट इन महाराष्ट्र इज ॲटॉमिक पॉवर प्लांट कुठे महाराष्ट्रामध्ये तो आहे तारापूरमध्ये. ठीक आहे. मार्च 2024 चा क्वेश्चन आहे. तिसरा क्वेश्चन. द मशीन विच कन्वर्ट द कायनेटिक एनर्जी ऑफ वाइंड टू इलेक्ट्रिकल एनर्जी इज कॉल्ड ॲज डॅश. म्हणजे असं कोणतं मशीन जे वाइंड मधली जी कायनेटिक एनर्जी तिला काय करतं इलेक्ट्रिकल एनर्जी रूपांतर करतं त्याचं नाव काय वाइंड टर्बाइन आहे. आपला ऑप्शन कोणते डी बरोबर आहे. चला पुढचा क्वेश्चन बघूया. क्वेश्चन 1A मध्ये आपला चौथा क्वेश्चन आहे. द हायड्रोइलेक्ट्रिक कॅपॅसिटी ऑफ कोयना डॅम इज. कोयना डॅमची हायड्रोइलेक्ट्रिक कॅपॅसिटी किती आहे म्हणजे किती पूर्णपणे मेगावॅट ती एनर्जी तयार करू शकतो हे तुम्हाला विचारलंय. मग कॅपॅसिटी किती 1960 मेगावॅट आहे कोयना डॅमची. ठीक आहे. म्हणजे कोयना जे धरण आहे पूर्णपणे ते जास्तीत जास्त किती वीज निर्माण करू शकतं असं तुम्हाला विचारलं गेलंय 1960. ठीक आहे. लक्षात ठेवायचं. आता तुम्हाला 1961 पण दिले 1960 पण दिले 2400 पण दिले 1900 पण दिले पण आपल्याकडे आन्सर काय असणार आहे 1960. हा कोणा विचारलाय मार्च 2023 ला क्वेश्चन विचारलाय. चला पुढे 5 नंबरचा क्वेश्चन. डायडॅश इज यूज इन थर्मल पॉवर प्लांट. थर्मल पॉवर प्लांट मध्ये काय मुलांना यूज केलं जातं आपल्याला माहिती आहे कोणाचं. युरेनियम नाही ॲटॉमिक पॉवर प्लांट मध्ये नॅचरल गॅस मध्ये वॉटर हायड्रोलिक प्लांट मध्ये. म्हणजे आपल्याला सरळ सरळ कोल जे आहेत ना साईडला पडते. ठीक आहे. सरळ सरळ आन्सर कोणतं आपलं कोल. जुलै 2022 चा क्वेश्चन आहे. पुढे बघूया आता. क्वेश्चन बघा. इन थर्मल पॉवर प्लांट द डॅश एनर्जी इन कोल इज कन्वर्टेड इन द इलेक्ट्रिकल एनर्जी थ्रू सेव्हरल स्टेप. म्हणजे थर्मल पॉवर प्लांट मध्ये ज्या काही स्टेप होत आहेत त्या स्टेप मध्ये कोळशामध्ये जी एनर्जी आहे ती कुठे पूर्णपणे इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये रूपांतर होते. पण कशा प्रकारे होते कोणती एनर्जी असते हे तुम्हाला विचारले. मला सांगा ऑप्शन बघा. सोलार एनर्जी आणि थर्मल प्लांट यांचा काही संबंध आहे का बिलकुल नाही. कारण कुठे वापरतो आपण सोलार पॉवर प्लांट मध्ये. न्यूक्लिअर एनर्जी न्यूक्लिअर पॉवर प्लांट काही संबंध नाही. थर्मल एनर्जी ती एनर्जी नाही आपल्या विचारली कोणती कोळशामधली एनर्जी आहे. ठीक आहे. आणि केमिकल एनर्जी आपला प्रश्न कोणता असतात केमिकल एनर्जी. म्हणजे आपण केमिकल एनर्जीचा वापर करून कोळशामध्ये कोणत्या कोळशामध्ये जी एनर्जी आहे केमिकल एनर्जी ती काय करतो इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये रूपांतर करतो. हे त्यांचं कठीण आन्सर आहे. आता हा क्वेश्चन केव्हा विचारलाय ऑक्टोबर 2021 ला. चला पुढचा क्वेश्चन बघूया. इनकम्प्लीट कंबशन ऑफ फ्युएल लीड्स टू फॉर्मेशन ऑफ. जेव्हा पूर्णपणे फ्युएलचं इनकम्प्लीट कंबशन होतं म्हणजे अर्धवट जळलं जातं. कंबशन म्हणजे काय प्रॉपर जळलं जात नाही. इनकम्प्लीट कंबशन होतं म्हणजे प्रॉपर जळलं जात नाही. त्यासाठी कोणतं त्यामुळे काय होतं कार्बन मोनॉक्साईड फॉर्म होतं. काय होतं कार्बन मोनॉक्साईड एक घटक जो आहे तो फॉर्म होत असतो. क्लोरोफ्लोरोकार्बन हा ओझोन लेअर संदर्भात आहे. संबंधित नाही. राहिला होता कोणता कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड कुठे फॉर्म होतो जेव्हा आपण गाड्यात धूर होतो आहे तो होतो. पण इनकम्प्लीट कंबशन केव्हा होतं पूर्णपणे फ्युएलचं जेव्हा होतं तेव्हा आता कार्बन मोनॉक्साईड जो आहे तो घटक महत्वाचा फॉर्म होतो. ठीक आहे. आता कार्बन डायऑक्साईड हा जो घटक मुलांना आपण कोणती जरी वस्तू जाळली कोणता नैसर्गिक जे आहे त्यापासून काय होतो कार्बन डायऑक्साईड हा फॉर्म होत असतो. आता आपण जो श्वास घेतोय त्या श्वासाच्या सुद्धा बाहेर काय पडतो आपण कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतोय. म्हणजे तो काय प्लांट लागणार एक महत्वाचा घटक आहे. तो उपयोगात येतोय पण कार्बन मोनॉक्साईड जो आहे ना आपल्या उपयोगात येत नाही. ते महत्वाचं आहे. मार्च 2020 चा क्वेश्चन. चला पुढचा क्वेश्चन बघूया 8 नंबरचा. वॉटर रिझर्व्हायर प्रोसेसेस. वॉटर रिझर्व्हायर मध्ये कोणता डायडॅश एनर्जी असते असं तुम्हाला विचारलंय. मला सांगा पाण्यामधला न्यूक्लिअर एनर्जी काही संबंध आहे का काहीच नाही. थर्मल एनर्जीचा कोळशामध्ये आहे याचा काही संबंध नाही पाण्याचा. कायनेटिक एनर्जीचा काही संबंध नाही. कायनेटिक कुठे असते पूर्णपणे वाराची असते पूर्ण वेगात असते ती कुठे असते कायनेटिक एनर्जी असते. आणि पोटेन्शियल एनर्जी आहे वस्तूच्या स्वभावावरती जी एनर्जी असते त्याला आपण पोटेन्शियल एनर्जी. आपला आन्सर काय असणार पोटेन्शियल एनर्जी आहे. म्हणजे करेक्ट आन्सर कोणतं आपलं पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे पाण्यामधलं जे पोटेन्शियल आहे त्याचा एनर्जीचा आपण वापर करतोय. त्यासाठी इलेक्ट्रिसिटी बनवण्यासाठी. कायनेटिक म्हणजे काय वेगाचा वापर करून करतो आपण वेग जो आहे तो. ठीक आहे. म्हणजे हवेमधून काय करतो आपण समजा फॉर एक्झाम्पल हवा जी आहे त्याचा वेग वाढून
काय करतो आपण एनर्जी तयार करतो. आपला आन्सर कोणतं करेक्ट पोटेन्शियल एनर्जी हा विचारला केव्हा जुलै 2020 ला. बघा आतापर्यंत आपण कोणतं बघितलं क्वेश्चन 1A बघितलं. आता क्वेश्चन 1A मध्ये काय होते MCQ होते. आता क्वेश्चन 1B मध्ये काय आहे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. आता जवळपास आपले 5 क्वेश्चन आहे म्हणजे 2025 पासून 2019 पर्यंत. ठीक आहे. आता हा क्वेश्चन तुम्हाला विचारलाय. क्वेश्चन काय विचारलाय बघा. कायनेटिक एनर्जी ऑफ पॉइंट हा क्वेश्चनचा भाग आहे. हा तुम्हाला बोर्डमध्ये विचारलेला आहे. क्वेश्चन जो आहे. ठीक आहे. आणि हे त्याचा आन्सर आहे. काय त्याचा आन्सर आहे. कायनेटिक एनर्जी ऑफ पॉइंट वाईड मध्ये कोणती एनर्जी कायनेटिक एनर्जी ब्लँक जागा सोडली विचारलं इलेक्ट्रिकल एनर्जी. मग वाईड मध्ये काय असते इतक्यात आपण बघितलं कोणतं कायनेटिक एनर्जी आहे टर्बाइन मधली ती काय होते इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये रूपांतर होते. म्हणजेच तुम्हाला आन्सर वाटते म्हणजे एवढं आन्सर तुम्हाला काय होतं 1 मार्क्स साठी होतं. ठीक आहे लास्ट ठेवायचं. आता हा केव्हा विचारलंय जुलै 2025 ला क्वेश्चन विचारलाय. चल पुढचा क्वेश्चन बघूया. 2 नंबरचा क्वेश्चन आपला स्टेट वेदर ट्रू ऑर फॉल्स ट्रू की बरोबर तुम्हाला ओळखायचं आहे. हा केव्हा आहे जुलै 2022 चा क्वेश्चन आहे बघा. द पॉवर अवेलेबल फ्रॉम द सोलार सेल इज एसी. मुलांनो एसी पॉवर प्लांट बनत नाही कोणता बनतो डीसी म्हणजे काय डायरेक्ट करंट बनत असतो. कशामध्ये सोलार पॉवर प्लांट मध्ये लक्षात ठेवा कोणता डायरेक्ट करंट. डायरेक्ट करंट डायरेक्ट करंट. इथे काय दाखवला की अल्टरनेटिव्ह करंट अल्टरनेटिव्ह करंट बनत नाही. ठीक आहे हे काही एक्झाम्पल आपलं म्हणजे जे सेंटेन्स दिले ते फॉल्स आहे बघा. त्या ट्रू ऑर फॉल्स मध्ये दुसरा क्वेश्चन विचारलाय मार्च 2021 तुम्हाला. त्यानंतर हे बघा द टर्बाइन ऑफ द थर्मल पॉवर प्लांट ऑपरेट ऑन द सोलार एनर्जी. काय विचारताय मुलांना क्वेश्चन आमचे मुलं खूप हुशार आहे. कोणतं सोलार एनर्जीचा आणि थर्मल पॉवर प्लांटचा म्हणजे काही संबंध नाही. त्यामुळे आम्ही असं काय लिहिणार आहे फॉल्स लिहिणार आहे. याचा आन्सर काय मग फॉल्स. मग विचार किती सोपा क्वेश्चन विचारलाय. थर्मल पॉवर प्लांटचा आणि सोलारचा काही संबंध आहे का काहीच नाही. कोणते टर्बाइन वर कशावर करते म्हणतात सोलार एनर्जी होती काही संबंध याचा. ठीक आहे पुढे क्वेश्चन विच टाइप्स ऑफ फ्युएल इज यूज इन द थर्मल पॉवर प्लांट हे आम्हाला माहिती आहे. कोणता कोळसा. काय असं आपला आन्सर आहे कोळसा बघा. हा केव्हा क्वेश्चन विचारलाय मार्च 2022. म्हणजे आपल्याला विचारले थर्मल पॉवर प्लांट मध्ये आपण फ्युएल म्हणून म्हणजे इंधन म्हणून काय वापरतोय तो तुम्हाला पूर्ण वाक्यामध्ये लिहायचे फॉसिल फ्युएल लाईक द कोल आर यूज इन थर्मल पॉवर प्लांट. थर्मल पॉवर प्लांट काय करतो आपण कोळशाचा वापर करतोय. हे पूर्ण सेंटेन्स मध्ये आन्सर लिहायचे जरी तुम्हाला कोले आन्सर माहित असेल तरी. ठीक आहे हे बघितलं आपण इथे होऊन 4 क्वेश्चन. पुढचा एक क्वेश्चन आहे तो बघूया. क्वेश्चन आहे आपला लास्ट क्वेश्चन आयडेंटिफाय द प्रोसेस शोन इन द फिगर अँड नेम इट. तुम्हाला प्रोसेस आयडेंटिफाय करायची. आता ही प्रोसेस कोणती न्यूक्लिअर फिजन मध्ये न्यूक्लिअर पॉवर प्लांट मध्ये प्रोसेस होत आहे. आता ही कोणती न्यूक्लिअर फिजन प्रोसेस आपल्या एक वाक्यामध्ये लिहायची द प्रोसेस शोन इन द फिगर इज. तुम्हाला ही चेन रिएक्शन जे आहे ते शब्द लिहिला काय लिहिला काय काही फरक पडणार नाही. हा केव्हाच क्वेश्चन होता मार्च 2021. आणि विद्यार्थ्यांनो तुम्ही मला नक्की कमेंट करायची तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि येणारा तुम्हाला टॉपिक कोणता पाहिजे ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही जर चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.